तुमच्या समोर कैलास व नारद मुनी यांचे नाटक प्रस्तुत करीत आहोत. नाटकाचे शीर्षक आहे पुनर्जन्म घेतला पण काही फायदा नाही झाला. भगवान श्री विष्णूंनी नारद मुनीला या भौतिक जगात पाठवून एका तरी जीवाला वैकुंठ धामात आणण्याचे सांगितले. नारद मुनी कैलास नावाच्या एका विद्यार्थ्याकडे गेले. चला तर पाहूया काय होते. नारायण नारायण सदा कृष्ण भावनेत राहा. हे कैलास मला भगवान श्री विष्णूंनी एक तरी जीवाला वैकुंठ धामात आणण्याचे सांगितले आहे. तुला माहीतच आहे की वैकुंठात जन्म मृत्यू जरा व्याधी हे दुःख नसतात. तू माझ्यासोबत वैकुंठात चलायला तयार आहेस का? नारद मुनी तुम्ही माझा दंडवत प्रणाम. माझे खूप मोठे भाग्य आहे की तुम्ही माझे मला वैकुंठात न्यायला आले. मी आता अजून विद्यार्थीच आहे. मला खूप सारा अभ्यास करून खूप मोठे व्हायचं आहे. आता मी येऊ शकत नाही. सोबत येऊन शिक्षक घेतल्यानंतर मला माफ करा. नारद मुनी तुम्ही परत कधीतरी या. बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. नारायण नारायण. बऱ्याच वर्षानंतर नारद मुनी कैलासला भेटायला येतात. बघूया कैलास वैकुंठाला जातो का. नारायण नारायण सदा कृष्ण भावनेत राहा. तू म्हटल्याप्रमाणे मी परत आलोय तुला वैकुंठात न्यायला. आता तरी तुझी तयारी आहे का वैकुंठात चलायला? परंतु मला माफ करा नारद मुनी, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मला जॉब लागलेला आहे. मी येऊ शकत नाही. माझं लग्न राहिलं. बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. नारायण नारायण. कैलास जसा मोठा होत गेला तसा तो या जगातील वस्तूंना आसक्त झाला. पण नारद मुनी खूप दयाळू होते. काही वर्षानंतर ते परत कैलासकडे आले. आता कैलासचे लग्न झाले होते आणि त्याला 3 मुलं बाळ होती. बाबा मला चॉकलेट पाहिजे. हो. बाबा मला आईस्क्रीम पाहिजे. हो तुला पण देते थांब. नारायण नारायण. हरे प्रणाम नारायण. माझा तुम्हाला दंडवत प्रणाम स्वीकार करा. हरे कृष्ण कैलास, तू सांगितल्याप्रमाणे मी परत आलोय तुला न्यायला. आता तरी तयार आहेस का तू माझ्यासोबत वैकुंठाला यायला? तुम्ही किती दयाळू आहात. पण काय सांगू नारद मुनी. बघा हे माझे छोटे छोटे गोड गोड मुले आहेत. मला त्यांची काळजी आहे आणि त्यांना शिकवायचे आहे. मी आता येऊ नाही शकत ना. मी आता व्यस्त आहे. नंतर कधीतरी येईन. ठीक आहे कैलास, जशी तुझी इच्छा. मी परत आल्यावर तू नाही म्हणू नकोस. नारायण नारायण. अशा प्रकारे कैलासने नारद मुनीला तिसऱ्यांदा नकार दिला. नारद मुनी परत काही वर्षांनी येतात. बघूया काय होतं. नारायण नारायण. प्रणाम नारद मुनी. कैलास, आता तू म्हातारा झालायस. आता तरी माझ्यासोबत कर. काय सांगू नारद मुनी. माझ्या घरातले मुलं तिजोरीचे रक्षण करत नाही आणि व्यवस्थित काम करत नाही. त्यांना काम करून घेण्याचे आहे आणि घरातल्यांना पण माझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. मी येऊ नाही शकत. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. नारायण नारायण.
तुम्ही दोघांनी कैलासला बघितलं का? अरे 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 कैलास, तू कुत्र्याच्या शरीरात असं का बरं झालं? काय सांगू कैलास, नारद मुनी माझी मुले तिजोरीचे रक्षण करत नाही म्हणून मी कुत्रा झालो आणि सर्व घरांची रखवाली करत होतो. आता तरी चल, अजूनही उशीर झाला नाही. भगवंत तुझी वैकुंठ धामात वाट बघत आहे. भगवंत खूप दयाळू आहे. येतो का माझ्यासोबत? नाही नाही नारद मुनी, मला माझ्या घरांची आणि शेताची रखवाली करण्यासाठी मी खूप व्यस्त आहे. नाहीतर कधीतरी म्हणून. बरं, तशी तुझी इच्छा. नारायण नारायण. काही वर्षांनी नारद मुनी परत आले आणि त्यांना माहीत पडलं की तो कुत्रा मेला. दुःखी होऊन नारद मुनी शेतातून परत जात होते. बघूया काय होते. नारायण नारायण. आता कुठं गेला असेल कैलास? नारद मुनी मी कैलास. अरे कैलास, तू या सापाच्या शरीरात काय करत आहे? मी काय करू नारद मुनी, मला माझे मूल शेतातील धान्याचे रक्षण करत होते म्हणून मी साप बनून आता शेताचे रक्षण करत आहे. म्हणून मी आता तुमच्या सोबत येऊ शकत नाही. कैलास, आता बस झालं. कैलासची मुलं बघा हा किती मोठा साप आहे. अरे मारून टाका. अरे साप. अरे मी तुमचा बाप कैलास. नारद मुनीला वाचवा. अशा प्रकारे नारद मुनीची आठवण करून कैलासने जीव सोडला. शापरूपी कैलासने जीव सोडला आणि नारद मुनीच्या कृपेने पुढच्या जन्मात महान भक्त बनला. चला बघूया आता काय होतं. नारायण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा नारायण नारायण. अरे नारद मुनी आले. नारद मुनी, तुम्हाला माझा दंडवत प्रणाम. सदा कृष्ण भावनेत राहा. सदा कृष्ण भावनेत राहा. हे कैलास, आता तरी तुझी तयारी आहे का वैकुंठ धामात चालायची? हो नारद मुनी, माझी पूर्ण तयारी आहे. मला माफ करा, मी मागचे 3 जन्म तुमचे ऐकले नाही. आता मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. तुम्ही खूप दयाळू आहात नारद मुनी. चला तर आपण जाऊ. हरे
भौतिक जगाच्या कामामध्ये असा जीव गुंतून पडतो आणि शरीराला अशक्त होऊन आपला वेळ वाया घालवतो व जन्म मृत्यूच्या चक्रात दुःख भोगत राहतो. पण नारद मुनी सारख्या भक्ताच्या कृपेने आपला उद्धार होतो. धन्यवाद. थांबा. सगळ्यांनी आपापलं नाव सांगायचं आणि तुम्ही कोणता रोल केला ते सांगायचं एकेकाने. हरे कृष्ण. पूर्ण नाव आणि तुम्ही कोणता रोल केला. उमेश राव. विद्यार्थी कैलास. भक्ती रामेश्वरी क्लास तिसरी. रोल कुत्रा कैलास. गौरी राजेश राऊत. वर्ग तिसरा. चौथा. लालाचे मुलं. भक्ती राहुल आगे. वर्ग 6वा. नारद मुनी. खुशी चंद्रकांत पाटील. रोल भक्त कैलास. प्रतीक्षा नंदकिशोर नायर. वर्ग 5वा. वर्ग 6वा. रोल कृष्णाची. अनुष्का अनंत रसदार. वर्ग 6वे. म्हातारा. प्राची संजय पुराणे. वर्ग 5वा. रोल सूत्रसंचालन. जानवी गोपाळ राऊत. वर्ग 5वा. रोल रॉपला कैलास. बी. मंगेश राऊत. वर्ग 6वा. रोल नारद मुनी. नाव प्रतीक्षा कैलास संस्कार. वर्ग 6वा. कैलासचे लग्न झाले. नाव पूजा शंकर कुराळे. वर्ग 4था. कैलास साम. आराध्या अमोलला स्वीकार. वर्ग 4था. कैलासचे मुलं. हरे कृष्णा. माझे नाव नम्रता निवृत्ती अंबरनार. वर्ग 5वा. माझा रोल कैलासचा. हरे कृष्णा. माझे नाव धनश्री विजय अरबे. वर्ग 5वा. रोल नारद मुनी.